आज मी इंदोरी पंचायत समितीचा जो गण आहे त्या गणामधून मी खरं तर पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी प्रचार दौरा किंवा लोकांच्या गाठी भेटी गाव भेट दौरा करण्याचं या ठिकाणी आज मी नियोजित केलेलं आहे। आजच्या या सुदुमरे गावापासून मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून मी प्रचाराला सुरुवात खरं तर करतोय। अजून इलेक्शनची तारीख ह्या त्या सगळ्या गोष्टी जरी त्याला थोडा वेळ लागणार असेल तरी पण आज हे सुदुम्र गाव हे मी माझ्या नातेसंबंधातलं माझ्या सर्व परिचयाचं आणि माझं अनेकशा वेळा मामाचं गाव असेल आमच्या नातेसंबंधातल्या सोयरिकी या ठिकाणी झालेल्या असेल त्यामुळं एक आपुलकीचं आपल्याच लोकांना पहिलं आपण आपल्यासाठी जर त्यांच्या मनातली काय इच्छा आहे त्यांची काय हे ते जाणून घेण्यासाठी खरं तर मी आज ही सुरुवात केलेली आहे। कुठले कुठले प्रश्न इतर प्रलंबित आहे का ते तुम्ही करणार पंचायत समितीत? आज तसं बघितलं तर या माझ्या सुदुमरे गावामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी जे आहेत ते सोडवण्याचे प्रयत्न जर पक्षाच्या माध्यमातून आदरणीय सुनील नाना शेळके यांच्या माध्यमातून झालेलेच आहे, पण ज्या काही थोड्याशा गोष्टी अजून करायच्या शिल्लक त्यासाठी माझ्यासारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता की ज्यांनी आज फक्त इलेक्शन डोळ्यापुढे न ठेवता आज गेल्या 15-20 वर्षापासून या गावाची जी माझं जवळीक आहे त्याला मला जी समाज सेवा करण्याची आहे त्या माध्यमात खरं तर मी या ठिकाणी काही शाळेला सांस्कृतिक भवन असेल मुलांच्या शैक्षणिक कलागुणांना वाव द्यायचा असेल तर त्यासाठी मी खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या गावाशी तसा निगडीत राहिलेला आहे। आज शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील ही होणारी जे अवचित पाऊस किंवा ह्या गोष्टीमुळे जर शेतकऱ्यांचे हाल होतात तर त्यांच्यासाठी एक शेतकऱ्यांना काहीतरी आपल्याला चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी त्यांच्या शेताला भाव मिळाला पाहिजे। त्यासाठी आपल्याला काय करता येईल का पंचायत समिती माध्यम असेल झेडपी माध्यम असेल आमदारांच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांचे जे काही मूलभूत प्रश्न आहे जे काही गरजा आहे ते त्यांना तिथपर्यंत पोहोचवायचे। मतदारांनी का मतदान करावं? मला मतदारांनी मतदान का करावं ह्या प्रश्नाचं उत्तर येणारे इलेक्शन या ठिकाणी मी इलेक्शनला उभं का राहावं किंवा मला निवडूनच द्यावं हा मला एक विश्वास आहे 100%। कारण ह्या गावच्या लोकांसाठी ह्या गावासाठी मी अनेक उपक्रम राबवलेले आहेत आणि मला हा विश्वास आहे की या लोकांना गेले 5, 10, 20 वर्षापासून जर मी यांच्या संपर्कातले मी यांच्यातलाच एक आहे आणि मग यांच्यातल्याच माणसांनी जर पुढे येऊन काहीतरी पक्षाक मागणी करतो किंवा इच्छा प्रगट केलेली आहे तर पक्ष आणि इथली लोक ही 100% मला त्या ठिकाणी न्याय देतील, मला डोक्यावर घेतील आणि त्या येणाऱ्या उद्याच्या 100% विजयामधून मी या गावाच्या लोकांसाठी 100% काम करणारे हे या ठिकाणी आहे। आज या ठिकाणी जर तसं पाहिलं तर शेजारीच चर्चेच्या निमित्तानं सुनील नाना भोंगाडे या ठिकाणी आलेले आहेत। मावळ तालुक्यामध्ये जी केलेल्या आमदार साहेबांनी कामं असतील मग वाडे वस्ती असेल डोंगरदरे असेल या सर्व ठिकाणी पाणी लाईट सगळी व्यवस्था त्या ठिकाणी अण्णांनी नेलेली आहे आणि आमदार साहेब एवढी कामं केल्यामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मावळ तालुक्यामध्ये चांगले दिवस आलेले आहेत। त्यामुळं इंदोरी गटामध्ये अनेक इच्छुक आहेत, परंतु आम्ही सर्वांनी असं ठरवलेलं आहे की आमदार साहेब कोणाला तिकीट देतील किंवा अध्यक्ष गणेश खांडगे असतील सुनीलांना शेळके असतील हे ज्या व्यक्तीला तिकीट देतील त्याचंच आम्ही सर्वजण काम करणार आहे। मग मी सुदुमरेगावचा माजी सरपंच मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष मान्य जालिंदर गाडे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मी सुद्धा इच्छुक आहे। आमच्या गावातून अजून माणिक गाडे आहे, इंदूरमध्ये दिलीप ढोरे आहे, माळवाडीमध्ये 2-3 जण आहे, परंतु कोणालाही तिकीट भेटो आम्ही त्याच व्यक्तीचं काम करणार आहे। आणि सुनील नाना भोंगाडेबद्दल बोलायचं झालं तर आमच्या गावाला त्यांनी इथून मागे चांगली मदत केलेली आहे, एक चांगली व्यक्ती आहे आणि जर त्यांना तिकीट दिलं तर आम्ही सर्व जे इच्छुक आहेत त्यांच्या मागे तन मन धनाने राहू आणि आम्हाला कोणाला भेटलं तर आम्हाला सुद्धा त्यांनी अशी साथ द्यावी अशी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो।